वहिनी, वहिनी, सुधा वहिनी. पमा पमाच ना रे तू. अगं हो पमाच. मला वाटलं ओळखतेस की नाही. अरे असं कसं होईल. किती उंच झालायस तू, ताड माड. आणि आणि वेगळाच हं? दिसतोस. अरे म्हणजे मोठा रे. मिशा काय, चष्मा काय, कसं ओळखणार. अगं इतक्या वर्षांनी भेटतोय आपण, फरक तर पडणारच. आम्ही अगं इथे शांतीताईच्या मीनाच्या लग्नासाठी आलो होतो. माहितीये मला. गेल्याच वर्षी माझंही लग्न झालं. बायकोला घेऊनच आलोय. मी जरा इथे तुमचा इंदोरी विडा खायला म्हणून बाहेर पडलो होतो. बघितलं, मीच बोलत सुटलोय. अगं तू कशी आहेस? ए तुला एक छोटी बेबी आहे ना ग? पमा, माझा आनंद कसा आहे रे. हं? तू त्याची आणि माझी भेट घडून आण. तुला हे काम करायलाच पाहिजे. तू काही कर. हे बघ त्याला इथे बोलून आण. इथेच इथेच कुठेतरी आडोशाला अगं. थांबते. पण परत ही संधी येणार नाही रे. मला मला फक्त एकदाच त्याला भेटायचे. एकदा बघू दे त्याला. अरे तू इथे आलाय कळल्यापासून ना माझं चित्तच थायरॉइड वहिनी, नाहीये. तू वहिनी, तू- अंदे आताच दुपारच्या गाडीने नागपूरला गेला. भाऊला रजा नव्हती म्हणून लग्न लागलं की ती मंडळी लगेच निघाली. निघून गेला. आणि मी मी आपली भटकती वेड्यासारखी तू दिसेल म्हणून. वहिनी, चल आपण कुठेतरी नीट बसून बोलूया. हं? खरं म्हणजे इंदोरला यायचं ठरल्यापासूनच तुला भेटावंसं वाटत होतं. पण एकीकडे मनही धजावत नव्हतं. आता तुटलं ना आता. पण म्हणून मन नसतं ना तुटत. ऐक माझं, तू इतकं नको वाटून घेऊस. तशी रोज त्याच्या आठवणीनं कुढत जगते असं नाही रे. चांगली खाते पिते, हसते रडते, भांडते, घरकामात रमते. घरात कशाला काही कमी नाही बघ. पण तरी पोटात कोणीतरी तीक्ष्ण धारेचं अदृश्य पातट ठेवून दिले असं वाटतं. प्रत्येक हालचालीच्या क्षणी ते पाहतं आपलं काम बजावतच राहतं. तुझं म्हणणं कळतंय का? पण कसं सांगू तुला? तुमची भेट घडवून आणावी असं सध्या वातावरणच नाहीये. भाऊच्या नव्या बायकोला म्हणजे कमा वहिनींनाच तो आई म्हणतोय. तुमची भेट झाली तर त्याचा हा समज तुटेल अशी सगळ्यांना भीती वाटत असेल. आनंद अजून अर्धवट नाजूक वयात आहे ग. कमा वहिनींनाही त्याचा लळा लागलाय. शिवाय तुझ्याही नव्या घरात आनंदामुळे अस्थिरता यायला नको. थोडक्यात आयुष्यभर त्याच्या भेटीची अपेक्षा ठेवू नकोस. नाही ग, फक्त थोडी वाट बघावी लागेल असं म्हणतोय. खरं तर घरातले महत्वाचे निर्णय माझ्या हातात नाही ते तुला माहितीच आहे. पण वहिनी, मी तुला वचन देतो. पुन्हा एकदा जरी संधी मिळाली ना तरी मी तुमची भेट नक्की घडवून आणीन. मग तर झालं. 8 वर्ष सोसलेस. आणखी थोडं सोस. आणि अगदीच असह्य झालं ना तर सरळ माझ्या घरी निघून ये. हं? असह्य होण्याचा सुद्धा कालावधी असतो. एखादी जखम दुखते दुखते आणि तिचं आतल्या आत कुलूप बनतं. असं जखमेचं कुलूप घेऊनच मी आयुष्यभर चालत राहणार. आता जर एखादं मिराकल झालं ना तरच त्याची माझी भेट होऊ शकते. करू नये तो गुन्हा केला ना. आईपणाचा विचार न करता एका पुरुषाशी संबंध तोडण्याचं धाडस केलं. त्याची फळं भोगायलाच लागणार. मी आपलं तुला सुनवत गेले. पूर्वीचा पमा वाटलास ना म्हणून बोलत गेले बघ. तुझ्यासाठी मी नेहमीच तसा असेन ग. म्हणून तर तोंडून सवयीचीच सुधा वहिनी अशी हाक बाहेर पडली. आई कशा आहेत? चांगली आहे. ब्लड प्रेशरमुळे थोडी वाकली आहे.
तुम्ही सगळे भाऊ आता वेगवेगळे राहता म्हणे. हो. नुसतंच लग्न झालं म्हणालास, बायकोचं नाव नाही सांगितलंस. नुसतंच संध्या असं सांगू की उखाणा घेऊ? संध्या, हं. छान नाव आहे. ए वहिनी, अगं तुझ्या संध्यासाठी. अगं पण कशाला? नाही म्हणू नकोस रे, वाईट वाटेल. आणि मी तुला एक गोष्ट पाठवणार आहे. अंड्याचा फोटो. चालेल? चला. हा. अरे, मनू तयार झाली? हम्म. सॉरी हो, हा. सॉरी सतीश, मला मला जागच नाही आली. तुम्ही व्हा ना तयार, मी पासे दूध तिला. अगं, राहू दे ना, पिते ती. बेटा थोडं शिलायलं. पहाटे पहाटे डोळा लागला ना. गुड. नागपूरकडची मंडळी परत गेली काल. त्या विचारा अरे वा, संपलं. चला बेटा, आज बाबा सोडणार तुला पाळणा घरात. अहो सोडणार काय, तिचा डबा अजून. घेतलाय मी. आणि तुझ्याकरता इथे उपमा करून ठेवलाय. आणि हो, चहा काढून ठेवलाय हं तिथे. चला बेटा, निघूया. आ. आ. चला. काय हो, काय झालं, असं काय करतेय ती? ते का लागलेलं दुखतंय का? नाही ग. बस झालं असेल का हो? डॉक्टरांच्याकडे जायला पाहिजे होतं. बघा ना कसा चेहरा सुकलाय. अगं फार काय नाही, किरकोळ खरचटलंय तिला. बघू बेटा. हे बघ, आता कुठे रडतीये, हसतीये ती. अगं एवढी हळवी काय होतीस तू? आता आपल्या हातात मावती आहे म्हणून आपण एवढी काळजी करतोय. मावेनाशी झाल्यावर काय करणार आहोत? चला बेटा, निघूया आपण. मनू, आई, ए आई, 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 हं? अगं लक्ष कुठे तुझं? हे काय मनू, एवढ्या घाईघाईने कुठं निघालात तुम्ही? अगं ही अजयकडे जायचं म्हणतीये. तिला सोडून येते आणि वाटेत माझी एक दोन कामं आहेत तीही उरकून येते. नाहीतरी सुट्टीच आहे ना आज. आजी मी आज्याकडे चालली. अजय नाही बेटा, अजय बाबा म्हणावं. काय म्हणायचं? आज्या बाबा. सतीश कुठे आहेत? अगं बाबा टाऊनला गेलेत. तुला सांगणार होते पण तुझा डोळा लागला होता. येतील संध्याकाळपर्यंत. मी आलेच हा. हं.